न्याय द्या, न्याय द्या. ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा निषेध असो. धिक्कार असो. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा निषेध असो. धिक्कार असो. ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबलीच पाहिजे. थांबलीच पाहिजे. ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी एकजुटीचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. एकच पर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व. ओबीसी सर्व. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. धिक्कार असो. धिक्कार असो. महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो. ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. जातीयवाद पसरवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो. जातीयवाद पसरवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 58 लाख कुणबी दाखले रद्द रद्द करा. करा. रद्द करा. रद्द करा. रद्द करा. 58 लाख कुणबी दाखले रद्द करा. रद्द करा. मताची चोरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मताची चोरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मुर्दाबाद. मुर्दाबाद. फडणवीस सरकार मुर्दाबाद. 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 फडणवीस सरकार मुर्दाबाद. मंडळ आयोगाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मंडळ आयोगाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा अन्याय होतोय. त्यासाठी आजचं आंदोलन आपण निवेदन तहसीलदारांना देणार आहे की सातारा जिल्हा महिला अध्यक्षांची निवड जी झाली ती चुकीची झाली. ओपनमधनं निवडून यायचं आणि कुणबी दाखला एका रात्रीत काढायचा आणि ओबीसींच्यावर 300 350 जातींवर अन्याय करायचा आणि घरातच आमदारकी, घरातच जिल्हा परिषद अध्यक्ष, मग जे मागास जे पिछडा जे ओबीसी समाज आहे त्यांनी कुठं जायचं. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानात पिछडा ओबीसी जो समाज आहे त्यांनी पुढे यावं ह्यासाठी तरतूद करून ठेवली की आपला माणूस पुढं आला पाहिजे, त्यांनी समाजात मिसळलं पाहिजे आणि त्यांच्यावर अन्याय आता होत आहे. त्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहे. सातारा जिल्हा ओबीसी बहुजन आघाडीचा अध्यक्ष सुरेश कोरडे मी आपल्यापुढं ओबीसींचं बद्दल जे काय अन्यायकारक ते काम चाललेलं आहे शासनाचं ते आम्ही या ठिकाणी निवेदन स्वरूपामध्ये माननीय इथं तहसीलदार प्रांत साहेबांना आम्ही देणार आहोत. सातारा जिल्ह्यामध्ये ज्या आता नुकत्याच निवडणुका झाल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती या सर्व निवडणुकामध्ये जिथं ओबीसी राखीव आरक्षित सीटा होत्या त्या ठिकाणी कुणबी मराठाच्या नावाखाली ज्या काही लोकांनी मराठा समाजातल्या प्रस्थापितांनी निवडणुका लढवून जिंकलेल्या आहेत त्याचा आम्ही या प्रथमतः निषेध करतो. आणि या अशा पद्धतीनं जो GR काढलाय 2 सप्टेंबरला जरांगेच्या आगाऊपणामुळं जो शासनानं GR काढलाय तो GR रद्द व्हावा आणि त्या GRचा गैरफायदा घेऊन ओबीसींच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय चालू आहे आणि तो अन्याय थांबवायच्यासाठी ओबीसींनी जागृत झालं पाहिजे. ओबीसींनी ह्या शासनाला विरोध केला पाहिजे. ओबीसींनी या प्रस्थापितांच्या विरोधी मतदान केलं पाहिजे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी जिथं कुणबी मराठाच्या नावाखाली ओबीसीच्या जागेवर असे काही निवडणुका लढवायचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी ओबीसींनी जागरूकपणे त्यांना विरोध करून त्या क्षेत्रात पाडायचं काम केलं पाहिजे. मी ॲडव्होकेट विठ्ठल कदम, वाई तालुका ओबीसी संघटनेचा अध्यक्ष. आम्ही इथे तहसीलदार कार्यालय पाटण येथे जमलेलो आहोत कारण साताऱ्यामध्ये जे ओबीसी महिला अध्यक्षपद होतं ते प्रस्थापितांनी कुणबी दाखले काढून हस्तगत केलेलं आहे
त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे तहसीलदार कार्यालय पाटण येथे जमलेलो आहोत. या पद्धतीने मराठा लोकांनी मराठा समाजाने जे कुणबी दाखले काढून जे पळवापळवी केलेली आहे अध्यक्षपदाची, त्याचा निषेध आम्ही सर्व करत आहोत आणि तहसीलदारांना निवेदन देत आहोत. देण्यासाठी आपण जमा झालेलो आहोत. ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे, आपले जिल्हा परिषद अध्यक्ष कुणबी दाखला घेऊन ओबीसीमध्ये घुसखोरी करून त्या जिल्हाध्यक्ष झालेले आहेत सातारा जिल्हा परिषदेच्या, त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. ओबीसी एकत्र होणं ही काळाची गरज आहे. तसेच या संदर्भात जे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात जो आपल्या हक्कासाठी आपण आज तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, तरी आपल्या सर्वांची एकजूट होणं गरजेचं आहे आणि ओबीसी समाज एकत्र येऊन आपण जे आपल्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि आपण समर्थपणे लढलो पाहिजेत, एवढीच माझी विनंती करतो. अनिल सुतार, ओबीसी संघटना उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष पाटण तालुका. गेली जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या झाल्या, त्या आरक्षित जागा असताना ओबीसींची, त्या ओबीसींवर कुणबी मराठा जो ओपनमधनं निवडून येऊ, त्या महिलेने जे अध्यक्षपद घेतलेले आहे ते 2026चा जे आता जे पद घेतलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने मार्गाने घेतलेलं आहे, ते रद्द व्हावं होते आणि 25 सप्टेंबरचा जे आहे ना तो पण रद्द व्हावा होता, कारण तो आमच्या अन्यायकारकच आहे जे आहे, कारण तो आमचा ओबीसीचा अस्तित्व संपवण्याचा जे आहे तो शासनानं रद्द करावा. आणि भाजप सरकार जे म्हणतं ना ओबीसीचा GN आहे, अरे ओबीसीने सरकारी भाजपचं बसवलं तर तुम्ही आमच्यावर अन्याय करणार आहे का ते? तर हे चुकीचं आहे. आणि ओबीसी हा जागृत आहे. कोण म्हणतं जागृत नाही? ओबीसी जागृत आहे. तळागाळातल्या ओबीसी जागा झालेल्या आहे आणि इथून पुढे आहे ना, पुढच्या इलेक्शनला बघू आम्ही ओबीसी काय करायचं ते. म्हणून हा तात्काळ आमची दखल घेऊन ओबीसींच्यावर अन्याय झालेला त्याच्यात दुरुस्ती करावी आणि आमचा ओबीसीचा खरा जो आहे तो आता या विराजमान करावा या गादीवर, हेच आमचं अपेक्षा आहे. पाटण तालुका जे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, आर्थिक मागासवर्गीय म्हणून, जे आमचे सुतार गौरव सुतार जे जाकड, त्यासाठी आम्ही कुठेतरी मागास आहे म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं, हे कुठेतरी टिकावं. आता हे पाटील लोक समजा त्यांना 100 एकरी जमीन आहे का, हिने आम्ही यांची कशी बरोबरी करणार? आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण त्यासाठी दिलेलं, कुठेतरी मागास असल्यामुळे आम्हाला आरक्षण दिलेलं, हे कुठेतरी आमच्या मागासवर्गीय लोकांना आरक्षण भेटावं हीच आम्ही सरकारला विनंती आहे. आमच्या हे सरकारनं ऐकून आम्हाला आरक्षण आम्हाला परत हे मिळवून द्यावं. जे आता सातारा जिल्हा भेटलं 2 दिवसामध्ये त्यांना दाखला मिळाला, तो कसा काय भेटला? शैक्षणिक असलं म्हणजे ठीक होतं, त्या शिक्षणासाठी आम्ही कुठे नाही, तुम्ही राजकीय वापर करू नये हीच आमची नम्र विनंती. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण महिला ओबीसीसाठी राखीव झालेलं होतं. हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आरक्षण काढलेलं होतं. मग महिलेला आरक्षण मिळालेलं असताना सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झाली. महिलांच्यासाठी, ओबीसींच्या महिलांच्यासाठी, पुरुषांच्यासाठी राखीव मतदारसंघ सोडले गेले आणि त्या मतदारसंघातून निवडून येणारी महिला ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसली पाहिजे असं कायदा सांगतोय. परंतु इथं सातारमध्ये अघटित घडलं. प्रस्थापितांनी ठरवलं ओबीसीला अध्यक्षपद द्यायचं नाही आणि मग मराठा म्हणून निवडून आलेली शिंदेबाई जी ओपनमध्ये आहे, जी ओपनमधून निवडून आलेली आहे, राखीव मतदारसंघातून निवडून आलेली नाही, अध्यक्षपदाचा दावा सांगण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस तुम्ही जातीचं सर्टिफिकेट करता आणि ओबीसी आहे म्हणून तुम्ही अध्यक्षपदाचा दावा करता आणि तो दावा मान्य करण्यासाठी आमचा ओबीसी आमदार सगळ्यात पुढे असतो, झालाच पाहिजे. म्हणजे ओबीसीचा शत्रू कोण आहे हे लक्षात घ्या अगोदर. ओबीसीचा शत्रू दुसरा कोणी नाही, ओबीसीचा शत्रू ओबीसीचा आहे.
ओबीसीच्या शत्रूनं हे सगळं टोळकं एकत्र केलंय आणि शिंदेताईंना अध्यक्षपद द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आमचाच माणूस आमच्या नाशाला कारणीभूत ठरलेला आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना, त्यातला हा प्रकार आहे. आम्ही तुम्हाला ओबीसी प्रतिनिधी म्हणून निवडून देतो आमदारकीला आणि तुम्ही मात्र आमच्या गळ्यावर पाय ठेवता. तुम्ही समजून घ्या तुम्ही काय करता आहात. तुम्ही जे केले त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. हा सातारा जिल्हाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी आता जागृत झालेला आहे आणि तो आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरायला तयार झालेला आहे. त्यामुळं या शिंदेताईंना अध्यक्षपद देणाऱ्या या ओबीसी आमदाराचा मी या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे निषेध करतो. निषेध. बंधूंनो, मग बाकीचे जे आमदार आहेत ते तर सगळे मराठाच आहेत. ते केव्हाही ओबीसीला डावलून आपली महिला ओपन मधल्या महिलेलाच अध्यक्षपद देणार याविषयी काही वादच नाही. अहो, या देशाचे या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तुमच्या पार्टीमधून ओबीसी महिला निवडून आलेली आहे. तिच्यासाठी तुम्ही दावा केला का हो? नाही केला. नाही केला. तुम्ही करायला पाहिजे होता तो. म्हणजे तुम्ही ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून उभी करता, परंतु अध्यक्षपदासाठी मात्र तिला मागं ठेवता. हा दुजाभाव तुम्ही पाटणमध्ये केलेला ओबीसी समाजाला समजणार नाही असं तुम्ही अजिबात समजू नका. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे. कारण हा अन्यायाचा एवढा अन्याय झालाय की ओबीसीला आता तो सहन होईना. ओबीसीला जाणीव झाली की हे सगळेच आमच्या नरड्यावरती पाय देण्याचं काम जर करत असतील तर कधीतरी आम्हाला सुद्धा तुमचाच प्रयोग करावा लागेल. उद्या ज्याला आमदारकीसाठी खासदारकीसाठी ओबीसींना मतं मागायला तुम्ही जाणार आहात त्यावेळी आमच्या ओबीसीच्या अध्यक्षपदाचं तुम्ही काय केलं याचा जबाब आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. म्हणजे आमचं आरक्षण मिळालेलं असताना तुम्ही आमचं आरक्षण का काढून घेता आणि संविधानाचा अपमान करून जे काही करता ते चुकीच्या पद्धतीनं करता. हे आता इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि म्हणून आजच्या या निवेदनामधून आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितोय की महाराष्ट्रामध्ये हा चुकीचा पडलेला जो पायंडा आहे, कुणी पण देशमुखानं उठायचं, पाटलानं उठायचं आणि कुणब्याचा दाखला काढायचा आणि कुणब्याचं आरक्षण लाटायचं. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. हे जर प्रकार चालू राहिले तर उद्या ज्याला आमदारकीला खासदारकीला आम्हाला जागृत होऊन मतदान करावं लागेल. तेव्हा समाजामध्ये ही दुही पसरवण्याचं काम जे करतायत त्यांना हे आमचं ठासून सांगणं आहे, हे प्रकार बंद करा. समाजामध्ये फूट पाडण्याचं काम तुम्ही करत आहात. आमचा आरक्षणाचा घोट घेण्याचं काम तुम्ही करत आहात, ते बंद करा. बंधूंनो, जिल्हा परिषदेची बेकायदेशीर असणारी ही निवडणूक रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्या. ओबीसी मतदारसंघातून जिल्ह्यामधून 8-9 महिला निवडून आलेल्या आहेत राखीव मतदारसंघातून. त्यांच्यापैकी कुणालाही अध्यक्ष करा. आम्ही कुठल्या पक्षाचा म्हणून इथं प्रतिनिधी नाही. आम्हाला कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही. आम्ही ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहोत. ओबीसी समाजासाठी काम करतोय आणि ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. आणि म्हणून ही बेकायदेशीर निवडणूक मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी आणि ओबीसी महिला निवडून आणावी आणि अध्यक्षपदावरती बसवावी ही विनंती करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. बंधूंनो, या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हे प्रयोग अनेक ठिकाणी झालेले आहेत. अशा पद्धतीनं जर आमचं आरक्षण संपवलं जाणार असेल तर या देशामध्ये भाजपचं सरकार म्हणतंय की ओबीसी हा आमचा DNA आहे. अरे तुमचा DNA आहे तर मग हे अन्याय तुम्ही का करताय? ओबीसीच्या मतावरती निवडून येता आणि ओबीसीच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसता. हे तुमचं चाललेलं जे आहे हे चालणार नाही. एका जिल्ह्यामध्ये पोलीस भरती ओबीसींच्यासाठी राखीव होती, तिथं सगळे कुणबी पोलीस भरतीमध्ये निवडून गेले, निवड झाली. सगळे तेली माळी साळी नववी नावी सगळे बाजूला राहिले.
अरे हे ओबीसीचं आरक्षण म्हणजे नुसतं बलुतेदारांच्यासाठी नाही तर भटक्या विमुक्तांच्यासाठी सुद्धा आहे. गौरी गोसावी लमानी जे भटकतात, डोंबारी गोसावी जे पालं घेऊन राहतात, भटकत राहतात, आदिवासी जंगलामध्ये राहतो आणि आपलं जीवन जगतो. 70-75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी आमचा हा भटका समाज अजून भटकतोय. त्याला मिळालेलं आरक्षण इथं जर देशमुख पाटील जर खात असेल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. कुणाच्या ताटातलं लाडू पळवताय तुम्ही? भटक्या विमुक्तांच्या ताटातलं लाडू पळवताय. लाज वाटत नाही तुम्हाला? इकडं सांगताय तुम्ही आम्ही 96 कोळी आहोत म्हणून, आणि 96 कोळीचा मग हा 96 कोळी ओबीसी होतो कसा? या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जाब विचारायला तयार झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जाब विचारायला तयार होत नाही तोपर्यंत तुमच्यावरती हे अन्याय जे आहे हे अन्याय होत राहतील. आणि म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी शासनानं याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. तुम्ही जो जरांगे चिमुटभर अक्कल असलेल्या जरांगेचं मान्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये कुणब्यांना तुम्ही ओबीसी मध्ये घातलं, त्याचा परिणाम हा आहे. त्याच्या परिणामामुळं भटके विमुक्त आणि ओबीसी सत्तेपासून बाजूला गेला. आमचा प्रतिनिधी जर सत्तेमध्ये नसेल तर आमचे प्रश्न तिथं मांडणार कोण? आमच्या प्रश्नाला वाचा फोडणार कोण? विधिमंडळामध्ये आम्हाला आरक्षण नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण सुद्धा तुम्ही आम्हाला भोगू देत नाही. अरे कुठली नीती ही? तेव्हा हे सगळं थांबलं पाहिजे. हे सगळं थांबलं पाहिजे. हे थांबवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये आम्ही हे आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि आम्ही जागृती करतोय ओबीसीची. घरात बसलेला ओबीसी, तुम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आणि जर तुम्ही रस्त्यावरती यायला तयार नसाल तर तुमच्यावरती हे अन्याय झालेत, हे असेच अन्याय चालू राहणार आहेत आणि पुन्हा तुम्हाला या भाजपच्या सरकारमध्ये पुन्हा गुलाम म्हणून राहावं लागणार आहे. याची जाणीव करून देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना हे निवेदन देतोय आणि त्यांना त्वरित आमचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवा अशी विनंती करतोय. बंधूंनो, जागृत व्हा. जागे झाला तर तुमची गुलामी हटेल, नाहीतर गुलामी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं असताना सुद्धा तुम्ही गुलामीत आहात. ही गुलामी तुमची कंटिन्यू चालू राहील ही ओबीसी बांधवांना विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओबीसी संघटनेचा पाटण तालुक्याचा हम सब न्याय द्या, न्याय द्या, ओबीसीला न्याय द्या. पाटण तालुका ओबीसी संघटनेचा विजय असो, पाटण तालुका ओबीसी संघटनेचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व, ओबीसी सर्व. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो.